नमस्कार, मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज पाऊस पडत होता आणि आजच सुरुवात झाली श्रावण मासाला। श्रावण मासाची सुरुवात म्हटलं जरा छान करूया, त्यासाठी रोजच्या प्रमाणे न उठता मी आज जरा सकाळी लवकर उठले आणि रोज ड्रेस घालते त्याऐवजी आज मी साडी ट्राय केली म्हटल्यावर नटणं थटणं आलंच की। आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात कशी व्हायची हे त्या दिवसाच्या मूडवर ठरलेलं असतं आणि प्रत्येक दिवस सारखाच न जाण्यासाठी काही ना काही माणसांना ट्राय केलं पाहिजे। आणि त्यात श्रावण, बाहेर पाऊस पडतोय आणि खूप छान वाटत होतं, कारण सगळीकडे हिरवं हिरवं वाटत होतं। म्हटलं आपणही छान मस्त हिरव्या बांगड्या घालावं आणि काहीतरी वेगळं करावं। नंतर मग त्यानंतर घराचा पसारा आवरायला घेतला। सुरुवात झाडून घेण्यापासून केली। झाडून घेतलं, बरेच कपडे अस्तव्यस्त पडलेले होते, मग ते कपड्यांच्या घड्या मारल्या। त्यानंतर म्हटलं चला आता आवरलंच आहे तर देवपूजेचीही तयारी करून घ्यावी। घर आवरून झालं की आपोआप मन वळतं ते देवपूजेकडे। आणि देवपूजा करताना जणू काही क्षणासाठी सकाळची सगळी धावपळ थांबलेली असते, हो की नाही? तुमच्यासोबतही असंच होतं का? कारण देवपूजा केली ना, मला तर खूप शांत वाटतं, तुम्हालाही वाटत असेल। नंतर मग सगळ्या घराला धूप वगैरे दाखवलं आणि चला आता देवपूजा तर छान झाली आहे, आता पेटपूजेचंही तयारी करावं लागेल ना। सो चला मग आपण करूया स्वयंपाक करण्याआधी मी इथे चहा घेत आहे, कारण ना सकाळची सुरुवात चहाने नाही झाली ना तर दिवस खूपच बोर जातो। मग नंतर घेतली आहे भेंडी चिरायला, यांना उपवास असल्यामुळे त्यांच्यासाठी करते आहे मी वरईचा भात। आणि फोडणीला टाकतच होते भेंडी की श्रीजाचा उठण्याचा आवाज आला, मम्मा, तर लगेच मग मी तिच्याकडे गेले। हां बाबा कशी करतात बेटा? शुभ श्रावण नाही शुभ। नंतर तिला घेतलं थोडंसं आणि तिला तिच्या आजीकडे दिलं आणि मग मी पोळ्याला सुरुवात केली, कारण पोळ्यात काय आम्हाला तिघांनाच करायच्या होत्या। पोळ्या करतानाही तिचं येणं जाणं चालूच होतं आणि प्रश्न चालूच होतात ना। पप्पा पोमोग्रानेट कापतात ते का? मग गवा? अरे बापरे। हां आज मी श्रावण स्पेशल काही बनवू शकले नाही, कारण यांना आज उपवास होता। सो मी आज काय बनवलं ते तुम्हाला दाखवते। वरईचा भात, त्याच्यानंतर हे आहे शेंगदाण्याची आमटी आणि ही आहे भेंडी, जी की मी व्हिडिओ काढताना थोडी करपली, आणि पोळ्या। तर असा आहे आजचा मेनू। चला मग आता यांचा डब्बा भरते। मला एक सांग ना, बाबा कशी करतात? एकदम छान, हा बाबाला सांग, बाबा तुम्ही असंच करता ना? तू सांग कसं? बाबाला बोलू? बाबा पाहतील ना आपला व्हिडिओ। आणि फोन केला तर बोलत नाही बाबांसोबत। ठीक आहे, आपण थोड्या वेळाने व्हिडिओ कॉल करू, ठीक आहे? हां तोंडात नाही घालायचं, बॅड मॅनर्स असतात ना बाळा। माऊला पण फोन, माऊला रात्री कुठे बोलली तू? नाही बोलली ना? माऊचा फोन, हा माऊचा फोन का? आहे 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 बेडरूम मध्ये। हा चल 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 पटकन। आहे का पप्पा? इथेच ठेवलं होतं ना। वाव, कसं बोलायचं मग? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बम बम बोले, नमः शिवाय। कुठे आलो? जे बाप्पा करायला आला? कोणते जे बाप्पाचं गा? आता आपण काय म्हणायचं तिथं जाऊन? काय म्हणायचं?
व्हेरी गुड. डोकं टेकायचं. हा व्हेरी गुड. हा चला सावकाश चला हलू. पाणी बाला इथं. चलो जे पप्पा मांडी घाला इथं. मांडी घालून बसा. ओम नमः शिवाय बोल ना. आता आम्ही आलोत मंदिरातून. कुठे आलोत? घरी. आणि मग काय मुक्कुल आलीये. मुक्कुल काय आणलीये? चप्पल आणलीये. आणि मुक्कुल आता काय आलीये? झोप. काय आली? झोपणार आहे का मग? हा झोपणार आहे. मी म्हणलं शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. मध्येच वडाला ये. छान झालं. चल कुठे दाखव. हळूहळू चला. कुठे ये देखो कहा है कसं आहे. तिथं नाही जायचं. चल मागो. आज दिवसभर साडी घातली का तू? मग दिवसभर घातली. तुझी मैत्रीण दिसली आज खाली तर लगेच खाली आली. तशी आज पहिल्यांदा मी दिवसभर साडी घातली आहे व्लॉगसाठी. आणि दिवसभर साडीवर कामही करते. पण ॲज यू कॅन सी मला आता किचन आवरायचं आहे. आणि ते साडीवर शक्य नाही आहे. सो चला साडी बदलूया आता. चला मग आता पूर्ण दिवस तर साडी घातली आहे. आता काढते आणि आवरून घेते. आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे वॉकला. सो सगळं किचन आवरलं आहे आणि मी आता वॉकला जाणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.